प्रेक्षकांनो, आपण पाहतोय खूपच इंटरेस्टिंग आणि कमालीचा असा ट्विस्ट. खरंच प्रेक्षकांनो, सध्या मालिकेमध्ये जे चाललं आहे ना, ते प्रेक्षकांना काही तितकंसं आवडत नाही. पण आत्ता मात्र जो ट्विस्ट येणार आहे ना, त्याने मात्र सगळे प्रेक्षक असे खुश होऊन जाणार आहेत ना. मुळात म्हणजे जेव्हापासून सुष्मिता लग्न करून आली तेव्हापासून काहीसं प्रेक्षकांना नाही आवडलेलं. कारण तिचं वागणं, स्वानंदीशी तिचं बिहेवियर आणि मुळात म्हणजे समोरची किती रूडली वागते ते, हे सगळं प्रेक्षकांना खटकतं आहे आणि इव्हन सगळं खटकण्यासारखंच आहे. पण आता आता मात्र प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या आवडीचा खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता ते ट्विस्ट काय असणार आहे, ते म्हणजे समर आणि स्वानंदी या दोघांची लव्ह स्टोरी. या दोघांचा लव्ह अँगल आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता ज्यावेळेस इकडे सुषने चक्क तिच्या रिसेप्शन पार्टीसाठी एवढं मोठं ड्रामा क्रिएट केला आहे आणि समरने आता कुठे छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडणं करायची आणि घरातलं सगळं वातावरण अगदी शांत असायला हवं आहे. असं सतत भांडणं कटकटी नको आहेत मला, या सगळ्यांचा कंटाळा आला आहे हो. आणि त्यामुळे चक्क तिने सुषला आता तिच्या ह्या सगळ्या सगळ्या कारनाम्यांसाठी आता होकार तर दिला आहे. पण त्यावेळी मात्र स्वानंदी अशी काय झक्कासपैकी तयार होणार आहे ना, खरंच सगळ्यांच्या नजरा अगदी स्वानंदीवरतीच खेळणार आहेत. आणि खरंच ती आहे तेवढीच क्यूट आणि गोड अशी. आता समोरही समोरकडे तिला समोर पाहून मात्र एवढा एकदम असा स्तब्ध झाला आहे. त्याला तर काय त्याच्यावरची नजरच हटत नाही. तिच्याकडे एकटक असं बघू लागतो. स्वानंदीलाही समजत नाही राजवाडेंना नक्की झाले काय, म्हणजे काही विचित्र दिसतंय का, खरंच का साडी छान नाही दिसत. तिच्या डोक्यात मात्र हे प्रश्न चालू झालेत. पण तिला काय माहिती समरच्या डोक्यात नक्की काय चाललं इकडे. कारण खरंच समर आणि स्वानंदी दोघंही आता एकमेकांच्या प्रेमात तर बुडालेले आहेत. पण दोघांना आता हे कधी आणि कशा प्रकारे जाणवणार आहे. स्वानंदीला तर समजतं आहे की आपण ना राजवाडींच्या प्रेमात पडलोत. पण जेव्हा त्यांच्या मनातून येईन, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा आणि तेव्हाच मी त्यांना हे सगळं सांगणार आहे. असं जबरदस्ती मी त्यांच्यावर माझं प्रेम लादणार नाही. स्वानंदीचा निर्णय मात्र पक्का आहे. पण प्रेक्षकांनो, खरंच आता मात्र इथून पुढचे ट्विस्ट ना खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत आणि पाहायलाही खूप जास्त मजा येणार आहे. आता झालेल्या एपिसोडमध्ये काय सुष्मिता प्रत्येक वेळी स्वानंदीवरती ओरडून बोलत होती, ते प्रेक्षकांना तितकंसं आवडलेलं नाही. पण हा ट्विस्ट खूप छान आहे, त्यामुळे सगळ्यांनी अजिबात मिस करू नका. आता प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इकडे स्वानंदीला असं तयार झालेलं पाहून समरच्या खरंच मनातलं जे प्रेम आहे ते ओठांवर येणार का आणि तो तिच्यासमोर व्यक्त करणार का, हे पाहायला खूपच मजा येणार आहे. त्यासाठी तुम्ही मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, कुठेही स्किप करू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहतोय इकडे सुष्मिता तिने मात्र कहरच केला आहे. सगळ्यांना घरच्यांना असं काय बेटीस धरलं आहे ना, त्यातच ही मल्लिका मात्र स्वानंदीला अगदी टशन देते. म्हणते, काय गं स्वानंदी, तुला काय वाटते, म्हणजे तू माझ्या अर्पिताला, माझ्या आप्पीला घराच्या बाहेर काढलंस म्हणून जिंकलीस असं वाटतंय का. पण मुळात म्हणजे स्वानंदीला जिंकायचा हरायचा हा खेळ खेळायचाच नाही. तिला फक्त माणुसकीच्या नात्याने सगळ्यांना जपायचं आहे. आणि मुळात म्हणजे स्वानंदीला फक्त सत्याच्या बाजूने लढत राहायचं आहे. तिला सत्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. पण इथे या मल्लिकाच्या मनात नको नको ती कारस्थानं चालू असतात. तिला वाटतंय खरंच ही स्वानंदी ना खूपच आपमतलबी आणि मुळात म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी कारस्थानं चालूच असतात. पण स्वानंदीच्या डोक्यात असं काही नाही. या मल्लिकाला कधी समजणार आहे, कारण स्वतःचा जसा विचार आहे अगदी तशीच मेंटॅलिटी ती समोरच्याचीही आहे असं तिला वाटतंय. त्यामुळे मल्लिका प्रत्येक वेळेस आता स्वानंदीचा कसा अपमान होईल आणि कशा पद्धतीने सुसला तिच्या विरोधात भडकवता येईल याचा पूर्ण प्रयत्न करते आणि तिच्या प्रयत्नांना यशसुद्धा येते. पण प्रेक्षकांनो, खरं सांगायचं म्हटलं ना, तर ह्या मल्लिकाच्या कारस्थानाचा सगळ्याच प्रेक्षकांना कंटाळा आला आहे. आणि मुळात म्हणजे हे तिची कारस्थानं कुठेतरी थांबली पाहिजेत. आता बस झालं. स्वानंदीचा इतके चांगुलपणा आता तिच्यावरती भारी पडतोय. पण कधी ना कधीतरी सत्याचा विजय होतोच. सत्य जिंकायला वेळ लागतो, पण नेहमी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आता इथे मल्लिका प्रत्येक वेळेस तिचा डाव तिच्यावरतीच उलटवते. पण स्वानंदी आता असं काय सिक्सर मारणार आहे ना, त्यामुळे पूर्ण बाजीच पलटणार आहे. आता सुषच्या मनात ती अशी काय विष पेरते की तुझी सावत्र बहीण आहे वगैरे वगैरे.
कारण सावत्र बहीण आहे ना, तुझं सुख तिला बघवत नाही गं. म्हणून प्रत्येक वेळेस असं बघ ना, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये काही ना काहीतरी ती खोट आणण्याचा प्रयत्न करतेच आहे ना. आणि बघितलंस ना तू सूश, अगं अगोदर तर नकोच म्हणत होती, पण जबरदस्ती मीच बघितलंस ना कसं समरला माझ्या शब्दामध्ये अडकवून हे सगळं करायला भाग पाडलं आहे. नाही तर कशाचं तुझं रिसेप्शन आणि कशाचं काय. आता सुष्मिताच्या डोक्यात तिची बालिश बुद्धी. आणि खरंच मुळात म्हणजे मला तर ना ती सुष्मिता अजिबात आवडत नाही. कारण तिची सध्याची जी वागण्याची पद्धत आहे ना, बोलण्याची पद्धत, ती बिलकुलही आवडत नाही. प्रत्येकाशी किती बालिशपणे वागते. आणि मुळात म्हणजे इकडे ह्या अंशूच्या प्रेमात ठार वेडी झाली ती. आता अंशूही तिला हळूहळू रंग दाखवायला लागलाय. आणि खरंच तिला तसंच पाहिजे. कारण स्वतःची बहीण एवढी पोटतिडकीने तिला सांगत होती, तरी तिला त्यावरती विश्वास नाही ठेवावासा वाटला. पण जेव्हा जेव्हा तिला अंशुमनचा खरा चेहरा समजेल ना, त्यावेळेस मात्र वेळ निघून गेलेली असणार आहे. आणि खरंच तिला लवकरात लवकर तिच्या पापाची शिक्षा म्हणजेच भेटायलाच हवी. म्हणजे अंशुमनचा खरा चेहरा समोर यायलाच हवा आहे. कारण सध्या ती मल्लिकाच्या बोलण्यात येऊन स्वानंदीवरती नको नको ते आरोप करते. बिचारी स्वानंदी स्वतःला एवढा त्रास करून घेते. खरंच तिचा त्रास मात्र प्रेक्षकांना बघवत नाही. खरंच प्रेक्षकांना वाटतं स्वानंदी आणि समर या दोघांची लव्ह स्टोरी तर पाहायची, पण मुळात म्हणजे हे सुष्मिताचं असं बोलणं स्वानंदीच्या समोर, स्वानंदीला बोलणं, तिच्या नवऱ्याला म्हणजे समरला बोलणं, हे काही आम्हाला नको आहे. आणि खरं अगदीच योग्य आहे. कारण इकडे आतापर्यंत ही मल्लिका होती आणि आता चक्क ही सूसुद्धा अगदी तिच्यासारखं, तिच्यापेक्षाही जास्त वागायली. त्यामुळे मालिकेमध्ये सध्या भलतंच काहीतरी वळण येते. पण आता आता रिसेप्शन पार्टीपासून एक वेगळाच ड्रामा आणि एक वेगळीच लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता मुळात म्हणजे सगळे इकडे तयारीला लागलेले असतात. आनंद तो सुद्धा समरला म्हणत असतो, समर अरे सगळं कशासाठी. मुळात म्हणजे हे कशाला करायचं आहे. अरे हे लग्न एवढं आनंदाने स्वीकारलंस का तू. आता याच्यावरती आनंदचं काय उत्तर, म्हणजे असं म्हणल्यावरती समरचं काय उत्तर असणार आहे. समर म्हणत असतो, हो रे बाबा, मला मनापासून हे मान्यच नाही, पण काय करणार. शेवटी काय जरी झालं ना तरी त्यांनी लिगली लग्न केले. त्यामुळे आपण हे नाकारू शकत नाही. आणि नाकारून करणार काय. सतत घरात ती भांडणं कलेश हे नको रे. या सगळ्यांना मला कंटाळा आला आहे. आल्यापासून माझं स्वागतच जणू भांडणाने केलं आहे. आता ह्या सगळ्यांमुळे कुठेतरी समरच्या मनात एक खूप काहीतरी चाललेलं असतं. त्याला स्वानंदीशी बोलून थोडंसं हलकंही वाटतं. स्वानंदीला मात्र हा अजिबात निर्णय पटलेला नाही. ती बोलूनही दाखवते, राजवाडे का असं तुम्ही केलं. आणि मुळात म्हणजे त्यांचं लग्न लिगल झालं हे मान्य आहे मलाही, पण अहो एवढं मोठं रिसेप्शन वगैरे कशाला. पण त्यातच समर समजावतो, म्हणत असतो, काय हो स्वानंदी मॅडम तुम्ही पण ना, आता मी सांगायला हवं आहे का. म्हणजे मुळात म्हणजे आजीसाठी करतोय. आणि घरातली भांडणं थांबतील, तेवढंच एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रेक्षकांनो, स्वानंदीला वाटते ठीक आहे, म्हणजे खरंच राजवाडे बोलतात ना त्यात चुकीचं नाही काही. आणि खरंच आहे. आता प्रेक्षकांनो सगळे तयारीला लागलेत. सगळे आपापली तयारी करत असतात. छान रेडी झालेत. आता स्वानंदी रेडी होणार नाही ती स्वानंदी कशी बरं. अगदी छानशी अशी पैठणी वगैरे घालून त्याच्यावर छान नाजूक ज्वेलरी वगैरे घातलेली असते आणि खूप क्यूट दिसते. आता ही सगळं आरशात बघत असते आणि ती पाठमोरी असते. तेवढ्यात मागून समर येतो. समर मात्र आरशात स्वानंदीचं रूप पाहून अगदीच भान हरवून गेलाय. आता स्वानंदी अचानक आरशात बघते तर काय, इकडे समरची नजर तिच्यावरती आणि स्वानंदी मात्र तशीच पाठमोरी होते. काय हो राजवाडे काय झाले. आणि असं एकदम टक लावून का बघताय. खरंच काही विचित्र वाटतंय का. थांबा मी साडी काढून टाकते, चांगली नाही का दिसत. स्वानंदीला वाटतं खरंच राजवाडे असं बघतायत म्हणजे काहीतरी चुकलं आहे, काहीतरी आपल्याकडून गडबड झाली. पण इथे इथे मात्र समर आता तिचा हात पकडतो. स्वानंदी मॅडम काय करताय. अहो खरंच खूप गोड दिसताय, कोणाची नजर नको लागायला. आता हे समरचे शब्द ऐकून स्वानंदीच्या मनात तर एवढा प्रचंड आनंद झाला आहे ना, तिला तर काय करू काय नको असं झालं असतं. पण तिच्या आनंदाला मात्र ती आवर घालते. काय राजवाडे खरंच छान दिसते ह्या साडीत. त्यावरती समर म्हणत असतो, छान सुपर डुप्पर दिसताय अगदी तुमच्या शब्दात. आता मात्र स्वानंदीला खूप छान वाटतंय. समरने प्रत्यक्षात तिची तारीफ केली आणि खरंच प्रत्यक्षात समोरासमोर तारीफ झाली म्हटल्यावर काय
आता स्वानंदीला एवढं खुश झाली, एवढा आनंदात तिचा दिवस जाणार आहे म्हणून ती मनातल्या मनात